आग्रा येथे दाट धुक्यामुळे भीषण अपघात झाला आहे. लखनौ एक्सप्रेसवर झालेल्या अपघातात तिघांचा जीव गेला, तर आग्रा दिल्ली नॅशनल हायवेवरही अपघात झाल्याचे समोर आले. धुक्यामुळे अनेक गाड्या एकमेकांवर आदळल्या, त्यात कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या टेम्पोचाही समावेश आहे. या वाहन अपघातात जखमी झालेल्या ड्रायव्हरला उपचारासाठी हॉस्पिटलला नेले, परंतु लोकांनी कोंबड्यांच्या वाहनाचा अपघात झाल्याचे पाहिले. त्यानंतर कोंबड्यांची लूट करण्यासाठी लोकांची झुंबड उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. कोंबड्यांची वाहतूक करणारी पिकअप व्हॅनचा अपघात झाला. या अपघातात वाहन पलटले, त्यामुळे अनेक कोंबड्या ठार झाल्या. कोंबड्यांचा टेम्पो पलटल्याचे पाहून तिथे लोकांनी गर्दी केली. त्यानंतर लोकांनी टेम्पोतील कोंबड्यांची लूट केली. राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या या अपघातात पिकअप वाहनातून 1.5 लाख किमतीच्या कोंबड्यांची वाहतूक केली जात होती. या कोंबड्यांना पोल्ट्री फार्म घेऊन जाताना हा अपघात झाला. त्यानंतर कोंबड्या पळवण्यासाठी लोक अक्षरशः तुटून पडल्याचे दिसून आले. आग्रा येथील राष्ट्रीय महामार्गावर घडलेल्या या घटनेचा रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांनी व्हिडिओ बनवला. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. त्यात कोंबड्या घेऊन पळताना लोक कॅमेऱ्यात कैद झाले. या अपघातानंतर पलटलेल्या वाहनांना क्रेनच्या साहाय्याने पुन्हा उभे करण्यात येत होते. त्यात कोंबड्यांचा टेम्पो रस्त्याकिनारी उभा केला गेला. त्यानंतर मोठ्या संख्येने लोक या टेम्पोवर तुटून पडले. ज्यांच्या हातात जितक्या कोंबड्या येतील ते घेऊन ते घटनास्थळावरून पसार होत होते. इतकेच नाही तर लुटेवेळी अजब नजारा पाहायला मिळाला. काही लोकांनी कोंबड्या भरण्यासाठी पोती आणली होती, त्यात कोंबड्या खचाखचा भरून ते घेऊन जात होते. या प्रकाराने हे दृश्य बघणारेही हैराण झाले. आग्रा येथे राष्ट्रीय महामार्गावर दाट धुक्यांमुळे समोरचे काही दिसत नव्हते, त्यामुळे अनेक वाहने एकमेकांवर आदळली. या वाहनांमध्ये बस, कार, टेम्पो यांचा समावेश होता. त्यातील एक कोंबड्यांची वाहतूक करणारा टेम्पो होता. भारतात उत्तरेकडे सध्या थंडीची लाट आली आहे, त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धुके पसरले. या धुक्यामुळे अनेकदा समोरचे काही दिसत नाही. केवळ पहाटेचे नव्हे तर काही ठिकाणी दिवसभर धुके पसरलेले असते. थंडीमुळे उत्तरेकडील अनेक राज्यात शाळकरी मुलांना त्रास सहन करावा लागत आहे. सकाळी लवकर शाळा असल्याने भीषण थंडी आणि त्यात धुके यांचा सामना करत मुलांना जावं लागते. त्यातून पालकांनी प्रशासनाकडे दिलासा देण्याची मागणी केली आहे.